मी साधं. अरे वा. आणि गाणं आहे, गाणं अर्थातच त्यांना शोभेल असं आहे. मेरे सपनों की रानी कब आएगी. माइक दीजिए प्लीज. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, तेरी जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तुम तू चलिया. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, तेरी जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया आ तू चलिया. प्यार की गलियां, बागों की गलियां, सब रंग रलियां पूछ रही है. प्यार की गलियां, बागों की गलियां, सब रंग रलियां पूछ रही है. जिस बंधन पे जिस दिन गाएगी तू, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, तेरी जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. अरे क्या बात है, क्या बात है. काकाजींचा या मंचावर स्वागत आहे. काकाजी, आपलं नाव काय? सूर्या सोलंकी. अच्छा, तुम्ही राजेशजींचे डायहार्ट फॅन दिसताय. मी तुम्हाला डायलॉग मध्ये सांगू काय? हा सांगा ना प्लीज. आप क्या जाने मुझको समझते हैं क्या, मैं तो कुछ भी नहीं. इस कदर प्यार इतनी बड़ी भीड़ का मैं रखूंगा कहाँ, इस कदर प्यार रखने के काबिल नहीं मेरा दिल मेरी जान. मुझको इतनी मोहब्बत न दो दोस्तों, मुझको इतनी मोहब्बत न दो दोस्तों, सोच लो दोस्तों इस कदर प्यार कैसे संभालूंगा मैं. प्यार प्यार एक शख्स का भी अगर मिल सके तो बड़ी चीज है जिंदगी के लिए आदमी को, मगर ये भी मिलता नहीं, ये भी नहीं मिलता. मुझको इतनी मोहब्बत मिले आपसे ये मेरा हक नहीं, मेरी तकदीर है. मुझको इतनी मोहब्बत मिले आपसे ये मेरा हक नहीं, मेरी तकदीर है. मैं जमाने की नजरों में कुछ भी न था, मेरी आंखों में अब तक वो तस्वीर है. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. इस मोहब्बत के बदले मैं क्या नजर दूं, मैं तो कुछ भी नहीं. इज्जते शोहरते चाहते उल्फते, इज्जते शोहरते चाहते उल्फते, कोई भी चीज दुनिया में रहती नहीं. आज मैं हूं यहाँ कल कोई और था, आज मैं हूं यहाँ कल कोई और था. ये भी एक दौर है, वो भी एक दौर था. क्या बात है, क्या. आज इतनी मोहब्बत न दो दोस्तों, मेरे कल के लिए बाकी रखो. क्या बात है. ओरिजिनल राजेश खन्नाजींना प्लेबॅक मिळत होता, इथे तर तुम्ही ऍक्टिंग पण केली आणि गाणंही स्वतःच म्हटलं. हा, थँक्यू मॅडम. मला सांगा, हा जो एक आपण त्याला रोग म्हणू शकतो, म्हणजे आपण प्रेमाचा कसा रोग जडतो तसं ऍक्टिंगला पण एक रोग असतो. तर हा रोग म्हणण्यापेक्षा हे वेड कधीपासून तुम्हाला आहे? हे तो काय सांगू शकत नाही, तरी पण 10 वर्षापासून असणार. अच्छा, मग त्याच्या आधी कोण ऍक्टर होता का? पहिलाच राजेश खन्ना? नाही, राजेश खन्ना. अच्छा अच्छा, माझा फेवरेट स्टार राजेश खन्ना. क्या बात है. ऊपर आका नीचे काका. हा हा हा, क्या बात है, क्या बात है. त्याला तुम्हाला सांगा या एकंदर गेटअप बद्दल, त्यांच्या गाण्याबद्दल आणि याच्याबद्दल काय म्हणाल? नाही, याच्याबद्दल काय म्हणायचं की एखाद्या कलाकाराची मोहिनी किती असू शकते आणि ते किती वर्ष टिकू शकते याचं हे एक जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे. आणि खरोखरच त्या मूळच्या कलाकारांना आपल्याला मनापासून दाद दिली पाहिजे की त्यांच्यामध्ये इतका इम्पॅक्ट होता की तो अजूनही इतका करिश्मा की तो अजूनही कायम आहे. आणि मला वाटतं की तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये सुद्धा
कधी कधी काका डोकावतो असा तो कधी झाला नाही ना, म्हणजे बायको रडत असेल तर रो मत पुष्पा हे असं वगैरे नाही वाटत. त्याच्या बायकोला परत मला डायलॉग बोलावा लागला. पण तुम्ही मराठी नाही का, तुम्ही गुजराती आहात सोळंकी? मराठी चांगले बोलतो मी. तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहिले तर आपण मराठीच बोलायला पाहिजे. बरं, तुमच्या बायकोचं नाव पुष्पा नाही ना? नाही, पुष्पा नाही, जया आहे. हो, कमालच आहे. हे पण कॉम्बिनेशन आहे, काकांची बायको जया. जया अंगी मोठेपणा तया तिना कठीण. बरं, सारे सारे गाऊया ह्या मंचावर तुम्ही येऊन तुमचं अभिनय आणि गाणं प्रस्तुत केलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि मला वाटतं की आराधना चित्रपट आणि राजेश खन्ना किंवा एकूणच या सगळ्याबद्दल आपले पुणतांबेकर साहेबांच्याकडे काहीतरी किस्सा आहे. येस. गंमत म्हणजे आराधनाची सगळी गाणी रफी साहेबांच्या आवाजात रेकॉर्ड व्हायची होती. SD बर्मननी त्याप्रमाणे सगळ्या धून्स तयार केल्या होत्या आणि त्यांना हार्ट अटॅक आला आणि हॉस्पिटलाइज झाले आणि त्यांनी पंचमला सांगितलं की रफीना बोलव आणि गाणं रेकॉर्ड कर. पण पंचमना किशोरदांवरती प्रचंड विश्वास होता, त्यामुळे त्यांनी या गाण्यासाठी किशोरदांना बोलवलं आणि किशोरदांनी अक्षरशः या गाण्याचं सोनं केलं. पण त्याचा परिणाम असा झाला की या बापलेकांच्यात इतकं वाकडं आलं होतं की 5 वर्ष पंचम हा SD बर्मनचा असिस्टंट नव्हता. मीरा बर्मन त्यांची असिस्टंट म्हणून राहिलेली आहे. दुसरी गंमत अशी की त्यावेळेला राजेश खन्ना नवीन होते आणि शर्मिला टागोर एकदम टॉपमध्ये होत्या. हे गाणं चित्रित करायचं होतं तर जवळजवळ 8 महिने त्यांच्या डेट्स मिळत नव्हत्या. शेवटी काय केलं गेलं की ती जे गाडीचे जे सीन्स आहेत आणि जे कारचे सीन्स आहेत हे वेगळे शूट केले गेले आणि ती अख्खी गाडी नटराज स्टुडिओमध्ये तयार केली गेली आणि ते जे शर्मिला टागोर ज्या लाजतात ना ते तिथेच चित्रित झालेलं आहे आणि एडिटिंगमध्ये सुंदर मिक्सिंग झालेलं आहे. आज या राजेश खन्नांमुळे सगळं समोर आलं. क्या बात आहे, क्या बात आहे. खरं म्हणजे आपल्या या मंचावर जसे नवीन नवीन गाणी होतात, बहारदार गाणी होतात, तसे उत्तम किस्से आपल्या पुणतांबेकर सरांकडून ऐकायला मिळतात. खरं म्हणजे प्रत्येक वेळी आम्हाला ऐकायला मिळावेत आणि तुम्ही असेच किस्स्यांचे गाठोडं असं घेऊन येत जा, आणि आम्हालाही बरं वाटेल. खरं पण अभिनेत्री म्हणून शर्मिला टागोरांचे कौतुक करायला पाहिजे की समोर कोणीही नसताना अभिनेता म्हणजे राजेश खन्ना काय किंवा कोणीच नसताना इतका अप्रतिम लाजणं. येस, हे म्हणजे खरोखरच अभिनयाची कमाल आहे, नाही का? आपल्या आपण सगळं लाजतो, आपण असतो समोर, ती गोष्ट वेगळी. लाजत नाही, आपल्यामुळे लाजतं की कसं काय? आपल्याला लाजत नाही ना, आपल्यामुळे लाज येते. ठीक आहे, ओके. वळूया पुढच्या अंकाकडे आणि पुढचा अंक काढण्याची विनंती करतो या नटखट आमच्या राधिकेला.